जसं की तुम्ही आधीचा व्हिडिओ बघितला, महाशिवरात्रीच्या दिवशी दुपारचा फराळ वगैरे केला. दुपारी फराळ केला आणि थोडा वेळ आराम केला. मग संध्याकाळी निघालो आम्ही मंदिरामध्ये. मी आणि मुलं चाललो होतो. तर जाताना फुलं वगैरे घेतली आणि मग मंदिरामध्ये जायला निघालो. मंदिर तसं जवळच आहे, पण मुलांना चालायला नको वाटतं. तसं तर मॅपवर बघितलं तर 800 मीटरवरती दाखवतं, पण रिक्षाने अगदी 5 मिनिटात जातं म्हणून आम्ही जातो. तसं तर चालत जायला 20 मिनिटांमध्ये पोहोचतं, जास्त काय लांब नाही, 15-20 मिनिटांमध्ये. पण मुलांना चालायला नको वाटतं आणि ऊन पण जास्त होतं म्हणून ऑटोने गेलो. तर गेल्यावर मुलांनी तिथं छान असा गंध लावला आम्हाला. नंतर मग लाईन होती दर्शन घ्यायला. तर नंतर आतमध्ये गेलो, दर्शन घेतलं, फुलं आणलेली वगैरे वाहिली. लोक इथं अभिषेक वगैरे करत होती, दुधानं, कुणी पाण्यानं आणि तिळानं वगैरे, असं नाही का, तांदळानं वगैरे, जसं ज्याची श्रद्धा आहे तसं करत होते. नंतर आम्ही पण दर्शन वगैरे घेतलं. मग बाहेर आलो. बाहेर इथं गजानन महाराजांचं पण आहे मूर्ती, तर तिथं पण पाया पडलो. आणि नंदी पण आहे बाहेर, तर तिथं पण पाया पडलो. आणि जिथं जाईल तिथं मुलं फुलं व्हायची आणि पाया पडायची. बाहेर एक तुळस पण आहे खूप सुंदर, तर तिथं पण पाया पडलो. आणि मग नंतर शेजारीच ना दत्त महाराजांचं मंदिर आहे आणि तिथं पण गेलो. मग तिथंही शौर्यानं दर्शन वगैरे घेतलं स्वराजनं. आणि मग आम्ही तिथून निघालो घरी यायला. तर इथं ना भजनी मंडळाच्या बायकांचं भजन पण चाललेलं होतं. तर नंतर मग आम्ही पण दर्शन वगैरे घेतलं आणि मग घरी यायला निघालो. येता येता उसाचा रस घेतला मी आणि स्वराजनं. शौर्याला घे म्हणलं तर त्याला मँगो ज्यूस पाहिजे होता, पण मी त्याला काय मँगो ज्यूस दिला नाही, कारण ह्या दिवसात मँगो चांगले नसतात म्हणून. नंतर मग त्याला क्रीम रोल दिला आणि स्वराजनं पण घेतला होता. मग इथं आल्यावर मग भाज्या वगैरे घेतल्या आणि द्राक्ष घेतली, ती पण स्वराजने घ्यायला सांगितली म्हणून घेतली, पण खूप जास्त आंबट होती. तर एका पातेल्यामध्ये काढली द्राक्ष आणि त्यामध्ये पाणी टाकलं आणि त्याचबरोबर मीठ टाकलं, थोडंसं व्हिनेगर टाकून छान असं स्वच्छ धुवून घेतलं 2-3 वेळा पाण्यानं. आणि नंतर मग स्वच्छ धुवून चाळणीवरती काढून ठेवली, कारण खूप केमिकल असतात आणि फवारणी पण खूप जास्त केलेली असते द्राक्षावरती. आवडलं तर लाईक करा. बाय बाय.